चला तर मंडळी, आज बनवूया आपण ठेचा. आता इथे ठेचा बनवण्यासाठी मी 2 पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन्हीचीही अशी देठं मोडून घ्यायची. त्यानंतर या मिरच्या अर्ध्या अर्ध्या तोडून तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत. जास्त प्रमाणात तेल घालायचं नाही, पण जर तेल व्यवस्थित घातलं तर या मिरच्यांचा थोडासा तिखटपणा कमी होतो आणि टेस्टमध्ये अजून छान होतात या. आता ठेचा करण्यासाठी ज्या तुम्ही मिरच्या घ्याल त्या मिरच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणजे लवंगी मिरच्यासुद्धा असतात आणि थोड्या मोठ्या मिरच्यासुद्धा असतात. म्हणजे तिखटचं प्रमाण थोडं कमी जास्त असतं त्यात. यामध्ये मी 2 लसणाचे गड्डे सोलून घातलेले आहेत. मिरच्या छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे त्याला टेस्ट छान येते. आता 2 मिनटं गॅस बंद करून याला असं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर यात मूठभर शेंगदाणे घालायचे. हो, यात कच्चेच शेंगदाणे घालायचे बरं का, शेंगदाणे भाजून घेण्याची गरज नाही. हे बघा, मिश्रण थोडंसं थंड झालं का यामध्ये आपण मीठ घालून ह्याला छानपैकी ठेचून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही तांब्याने सुद्धा ठेचून घेऊ शकता. आता गरमागरम भाकरीसोबत तुम्ही कधीही हा ठेचा खाल्ला तरी तुम्हाला ह्याची टेस्ट पहिल्यासारखीच लागणार बरं का. हे बघा, अशा पद्धतीने आपला ठेचा तयार आहे.